हॅलो, सगळ्यांना गुड इव्हनिंग. माझा आवाज ऐकायला येतोय सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. कालचा आपला जो प्रॉब्लेम होता परवाचा तो आपण कंप्लीट करूया. ती सिंकिंग मेथड आहे. तर सगळ्यांना मी नोट्स पाठवलेल्या आहेत. तर नोट्स सगळ्यांनी ओपन करा. नोट्स जे आहे त्याचं पेज नंबर तुम्हाला ओपन करायचा आहे. सगळ्यांनी नोट्सचं पेज नंबर 2 ओपन करा. त्याच्यातला 6वा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय. सिंकिंग फंड मेथडचा आहे तो. तर आता त्या प्रॉब्लेममध्ये एक अकाउंट बनवून झालेलं आहे. तर बाकीचे जे अकाउंट्स आहेत ते सायमल्टेनियसली आपल्याला बनवायचे आहेत. अजून 3 अकाउंट आपल्याला ओपन करायचे आहेत. तर पहिलं लीजचं आपण अकाउंट ओपन केलं आहे. आता त्याच्या पुढचं जे अकाउंट ओपन करायचं आहे त्याचं नाव आहे डेप्रिसिएशन अकाउंट. तर मी फाईल शेअर करतो. ओके, तर सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता काय करा माहिती आहे का, तुम्ही हाफ पेजचं 3 अकाउंट्स ओपन करा. हाफ पेजची 3 अकाउंट ओपन करा किंवा एक पेज सोडलं तरी चालेल. आता पहिलं अकाउंट जे आहे ना लीज नंतरचं, तर ते डेप्रिसिएशनचं अकाउंट बनवा. लीज अकाउंटच्या पुढचं जे अकाउंट बनवायचं आहे ते डेप्रिसिएशनचं बनवा आणि सगळ्यांना एक पेजच द्या, म्हणजे टेन्शन नाही. तर पहिलं डेप्रिसिएशनचं अकाउंट बनवा, त्याला 1 पेज द्या. डेप्रिसिएशन अकाउंट बनवल्यानंतर पुढचं अकाउंट बनवा सिंकिंग फंड अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट बनवल्यानंतर पुढचं अकाउंट बनवा सिंकिंग फंड अकाउंट. पुढचं अकाउंट सिंकिंग फंड अकाउंट आहे, त्याला पण 1 पेज सोडा. सिंकिंग फंड अकाउंट आणि 1 पेज सोडल्यानंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट बनवा. शेवटचं अकाउंट आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर अशी 4 अकाउंट आपल्याला बनवावी लागतात. पहिलं अकाउंट ॲसेट्स अकाउंट आहे. ॲसेट झाल्यानंतर डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन नंतर सिंकिंग फंड आणि नंतर लास्टला सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, असे 4 अकाउंट ओपन करायचे. आता नीट लक्ष द्या मी कसं पोस्टिंग करतोय त्याची. आता बघा, नीट सगळ्यांनी लक्ष द्या. आता हे डेप्रिसिएशन अकाउंट आहे. तर इकडे आपल्याला काय करायचं असतं, जेव्हा डेप्रिसिएशन अकाउंट ओपन करतो आपण, तर आपल्याला तिथे डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायला लागतं. आता आपण साधारण 11वी-12वीला आपण बघितलेलं आहे डेप्रिसिएशन अकाउंट कसं फंक्शनिंग करतं. तर सगळ्यांनी लक्ष द्या. आता इथे डेप्रिसिएशनची अमाऊंट आपण काढलेली आहे 2,32,012. तर ही ॲट द एंड ऑफ द इयर आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे काय करायचं, डेप्रिसिएशन आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. तर डेप्रिसिएशन आपल्याला काय करायला लागतं, आता आपण जर ॲसेटला जर ट्रान्सफर केलं, जर समजा ॲसेट अकाउंटमध्ये जर डेप्रिसिएशन घेतलं तर ते क्रेडिटला येतं. ॲसेट साईडला कुठे येतं, क्रेडिटला येतं. आणि मग तिकडनं क्रेडिटचं डेबिटला येतं. तर खरं जे डेप्रिसिएशन आहे
तर डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये इथे डेबिटला येणार. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला इथे लिहायचं टू सिंकिंग फंड. इथे आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं, टू सिंकिंग फंड लिहिलं म्हणजे काय केलं, डेप्रिसिएशन चार्ज केलं. त्याची जी अमाऊंट आहे 2,32,012. तर इथे आपण काय केलं, इथे डेबिटला डेप्रिसिएशन चार्ज केलं आणि क्रेडिटला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं. डेबिटला आपण चार्ज केलं, क्रेडिटला ते P&L अकाउंटला ट्रान्सफर केलं. हे आपण नेहमी करतच आलेलं आत्तापर्यंत. फक्त नाव आपण तिकडे वेगळं टाकतोय. तिथे टू मशिनरी म्हणायचं, इथे सिंकिंग फंड म्हणायचं. आणि हे अकाउंट क्लोज झालं. ओके, तर इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या. इथे आपण डेबिट साईडला काय म्हटलंय, टू सिंकिंग फंड. आता सिंकिंग फंडच्या क्रेडिटला लिहायचं बाय डेप्रिसिएशन. सिंकिंग फंडच्या क्रेडिटला लिहायचं बाय डेप्रिसिएशन अकाउंट 2,32,012. 2,32,012. ओके, आता काय करायचं, हे पहिलं वर्ष आता आपल्याला संपवायचं आहे. तर इकडनं हे दुसऱ्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होतं. तर इकडे काय करायचं, 2013 मार्च 31 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 2,32,012. तर हा आपण बॅलन्स ट्रान्सफर केला. पुढच्या वर्षी आपण बॅलन्स ट्रान्सफर केला. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. नाही कळलं? हॅलो, ओके, थँक्यू. तर आपण काय केलं, सिंकिंग फंडचा फक्त डबल इफेक्ट दिलेला आहे. डेप्रिसिएशनमध्ये डेबिटला लिहिलं टू सिंकिंग फंड, इथे लिहिलं बाय डेप्रिसिएशन, आणि हे पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होणार. मग पुढच्या वर्षी काय करायचं, 2013 एप्रिल 1 इथे लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. एप्रिल 1 इकडे काय लिहायचं, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,32,012. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. पुढचं जे अकाउंट आहे ते आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता जेवढं डेप्रिसिएशन चार्ज करतो ना, तेवढ्याच इन्व्हेस्टमेंट आपल्याला परचेस करायला लागतात. तर इकडे डेबिट साईडला काय लिहायचं, डेट टाकायची. डेबिट साईडला 2013 मार्च 31. 2013 मार्च 31 इकडे लिहायचं टू बँक अकाउंट. म्हणजे तिकडे आपण क्रेडिटला लिहिलं टू डेप्रिसिएशन, आणि इथे डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट तेवढ्याच अमाऊंटचे इन्व्हेस्टमेंट विकत घ्यायचे 2,32,012. म्हणजे तिकडे काय लिहिलं, बाय डेप्रिसिएशन, इकडे काय लिहिलं, टू बँक अकाउंट. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागे आहेत ना, झोपले? ओके, आता नीट लक्ष द्या. जसं सिंकिंग फंड आपण क्लोज केलं तसं हे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट पण क्लोज करायचं. इथे क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोज करायचं आणि परत डेबिटला ब्रॉड फॉरवर्ड करायचं. तर इथे आपण क्लोज करतोय 2,32,012ला. इथे आपण क्रेडिटला क्लोज करतोय आणि हे पुढच्या वर्षी आपण ट्रान्सफर करायचं. तर इथे आपण हे क्लोज केलं. क्लोज केलं आणि पुढच्या वर्षी हे कॅरी फॉरवर्ड होईल 2014 एप्रिल 1.
तर इकडे काय लिहायचं, टू बँक अकाउंट. अमाऊंट 2,32,012. तर हे आपलं पहिलं वर्ष संपलं. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हे पहिलं वर्ष आपलं संपलं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, ओके. आता नीट लक्ष द्या. आता दुसऱ्या वर्षी काय करायचं, दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये तेच येतं, फक्त डेट बदलते. इथे आपण काय करायचं, 2014 मार्च 31ला टू सिंकिंग फंड अकाउंट, फक्त इयर बदलणार, बाकी सगळं सेम. इथे आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं, इथे आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं. इथे डेप्रिसिएशन डेबिटला चार्ज केलं आणि क्रेडिटला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं. ओके, तर हे सेकंड इयर झालं. टू सिंकिंग फंड इथे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता पुढे काय करायचं, हे जे डेप्रिसिएशन आपण चार्ज केलेलं आहे हे सिंकिंग फंडच्या क्रेडिटला येणार. पण त्याच्या अगोदर काय होतं माहिती आहे का, त्याच्या अगोदर आपल्याला जे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतं. आता बघा, दुसऱ्या वर्षीपासून इंटरेस्ट मिळायला सुरुवात होणार, कारण पहिल्या वर्षीच्या शेवटी आपण ते इन्व्हेस्ट केलेलं आहे. पहिल्या वर्षीचे शेवटला आपण इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला इंटरेस्ट मिळणार. तर आता तुम्ही काय करा, जे इंटरेस्ट मिळालेलं आहे ते सिंकिंग फंडच्या क्रेडिटला लिहायचं. जसं इथे बाय डेप्रिसिएशन लिहिलं आहे तसं इथे क्रेडिटला पहिलं येणार बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट येणार. आपल्याला जे इंटरेस्ट मिळतं ते सिंकिंग फंड अकाउंटला जातं. बाय बँक इथे लिहायचं इंटरेस्ट. आता इथे काय करायचं, 2,32,012 वरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे 5%. वरती 5%, म्हणजे इकडे 11,601 राऊंड अप करायचं. 2,32,012 वरती 5%, तर इकडे 11,601 आले. आणि हे झाल्यानंतर मग डेप्रिसिएशन चार्ज करायचं. तर इकडे इयर बदलेल आपलं, 2013 होईल. हे झाल्यानंतर मग डेप्रिसिएशन 2,32,012 करायचं आणि मग इयर एंड करायचं. इथे क्रेडिटची टोटल घ्यायची, ती टोटल ट्रान्सफर करायची पुढच्या वर्षी, जसं मगाशी केलं होतं आपण. ही टोटल घेतली, नंतर हे ट्रान्सफर केलं इकडे, आणि इथे 2013 मार्च 31ला टू बॅलन्स कॅरेक्टर 4,75,725 आणि हे क्लोज करायचं. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, ओके. आता नीट लक्ष द्या. आता दुसऱ्या वर्षी जेव्हा इन्व्हेस्ट करणार ना, तेव्हा या दोघांची टोटल एवढं इन्व्हेस्ट करायचं, जे इंटरेस्ट मिळालं आहे ते, आणि शिवाय डेप्रिसिएशन त्याच्यात ॲड करायचं,
आणि इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे मागच्या आपलं 11,600 मिळाले तर 11,600 ॲड करून आपण इन्व्हेस्टमेंट करायची. आता इकडे काय करायचं, इथे आपण इयर एंडला डेप्रिसिएशन करतो, इयर एंडला इन्व्हेस्टमेंट परचेस करतो. तर इकडे 2014, ॲक्च्युली वरचं 2013 पाहिजे, 2014 मार्च 31ला आपण इन्व्हेस्टमेंट परचेस करायची टू बँक अकाउंट. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं, 2,32,012 प्लस आपल्याला मिळालेलं इंटरेस्ट, $11,601 आपल्याला इंटरेस्ट मिळालं आहे, ते त्याच्यात ॲड करायचं. म्हणजे 2,43,613. आणि हे कॅरी डाऊन करायचं. इकडे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आणि हे कॅरी फॉरवर्ड करायचं. आणि हे कॅरी फॉरवर्ड करायचं. इकडे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन पाहिजे. तर इकडे तिसऱ्या वर्षी हा कॅरी फॉरवर्ड करायचा. 2014 ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आता थर्ड इयरला पण हीच प्रोसिजर आहे, फोर्थ इयरला वेगळी आहे. कारण फोर्थ इयरला आपण काय केलं, इन्व्हेस्टमेंट सेल केलं आहे. फर्स्ट इयरला परचेस केलं, सेकंड इयरला परचेस केलं, थर्ड इयरला परचेस केलं आणि फोर्थ इयरला सेल केलं. तर थर्ड इयरची प्रोसिजर सेमच आहे. थर्ड इयरला पहिल्यांदा आपल्याला डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करावं लागेल. 2015चं पहिलं आपण डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करू. इथे लिहिलं टू सिंकिंग फंड, अमाऊंट आली आणि हे ट्रान्सफर केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सिंकिंग फंड आणि इथे क्रेडिटला कुठे गेलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके. तर आता थर्ड इयरला पहिल्यांदा आपण इथे डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केलं टू सिंकिंग फंड बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नंतर काय करायचं, सिंकिंग फंडमध्ये याचा बॅलन्स आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा.
इथे 2013 पाहिजे, 2014. ओके, तर थर्ड इयरला आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे टू सिंकिंग फंड बाय P&L अकाउंट. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदी आपल्याला हे कॅरी फॉरवर्ड करावं लागेल 2014 एप्रिल 1. ओके, तर आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, 2014 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर इकडे हा जो बॅलन्स आहे 4,75,625चा हा ब्रॉट डाऊन आहे. हा काय झाला, पहिल्यांदा लास्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन झाला. नंतर इयर एंडच्या दिवशी आपल्याला इंटरेस्ट मिळणार 2015 मार्च 31. आता परत इयर एंडला आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट विकत घ्यायची आहे. पहिल्यांदा इंटरेस्टची एंट्री आपण करूया. आता इंटरेस्टची एंट्री मार्च 31ला आपण करणार बाय बँक. आता इथे जे आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे ही टोटल 4,75,625 जी व्हॅल्यू आहे किंवा तीच आपली इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण तेवढीच आहे. 4,75,625 वरती 5% मिळणार. तर इकडे 4,75,625 त्याच्यावरती 5%. $457.75 475,625 इंटू 5%. तर हे 23,781 आलं. 475,625 इंटू 5%. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं? ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, परत इयर एंडला डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं आणि त्या दोघांची टोटल इन्व्हेस्ट करायची. तर इकडे आपलं सेकंड इयर संपतंय, याची टोटल घेऊया आपण. आणि हा कॅरी फॉरवर्ड करूया पुढच्या वर्षी. तर इकडे इयर एंडला
आपण हे क्लोज करूया. टू बॅलन्स कॅरेक्टर. तर हे झाल्यानंतर आपण ते कॅरी फॉरवर्ड करूया. 2015 एप्रिल 1 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर इकडे आपण काय केलं, इथे इंटरेस्टची एंट्री केली, इथे डेप्रिसिएशनची एंट्री केली आणि जी टोटल होती ती पुढच्या वर्षी इकडे कॅरी फॉरवर्ड केली. तसंच आपल्याला आता सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटला पण तेच करायचं आहे. 2015 मार्च 31. आता इथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट परचेस करायची आहे, तर इथे लिहायचं टू बँक अकाउंट. आता इथे इन्व्हेस्टमेंट कितीची होईल, व्याज आणि इंटरेस्ट. तर इकडे आता आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. आता 2,32,012 डेप्रिसिएशन आहे आणि त्याच्यात इंटरेस्ट ॲड करायचं. इंटरेस्ट 23,781. $23,781. तर हे 2,55,793 आलं आणि हे पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करायचं. हा बॅलन्स काढला आणि ते क्लोज करून पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केलं. ओके, परत एकदा मी तुम्हाला सांगतो. डेप्रिसिएशनचं अकाउंट तर नेहमीसारखंच आहे. डेप्रिसिएशनच्या डेबिटला टू सिंकिंग फंड लिहिलं, क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलं. हे तर सिम्पल आहे. आता सिंकिंग फंडमध्ये काय करायचं, पहिला डेप्रिसिएशनचा डबल इकडे द्यायचा बाय डेप्रिसिएशन. सगळ्यात पहिल्यांदी हा बॅलन्स खाली येईल
बॅलन्स झाल्यानंतर ही येईल. तर हा जो बॅलन्स आहे तो आपण कॅरी फॉरवर्ड केला. बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर पहिली गोष्ट इंटरेस्ट घ्यायची. म्हणजे ही जी टोटल आहे याच्यावरती 5% आपल्याला इंटरेस्ट घेतला आणि नंतर मग डेप्रिसिएशन इकडे घेतलं. हे झालं. आता इकडे इन्व्हेस्टमेंटला काय करायचं, इथे पण सेम आहे आपलं. इथे पहिल्यांदी हा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केला आणि नंतर मग इन्व्हेस्टमेंट परचेस करायचे. तर इन्व्हेस्टमेंट कसे परचेस करायचे, आम्ही जितके बाजूला काढतो आणि त्याच्यात इंटरेस्ट ॲड करून इन्व्हेस्टमेंट परचेस केले आणि हा क्लोजिंग बॅलन्स आहे. हा आता कॅरी फॉरवर्ड कर. आता थर्ड इयर बघा. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके. आता शेवटचं वर्ष नीट बघा. शेवटचं वर्ष कसं करायचं, पहिल्यांदा आता आपल्याला इंटरेस्ट मिळणार. पहिली एंट्री इंटरेस्टची आहे 2000. पहिला पण डेप्रिसिएशन चार्ज करू, नेहमीसारखंच डेप्रिसिएशनला प्रॉब्लेम नाही आहे. 2016 सालचं डेप्रिसिएशन. 2016 म्हणजे इकडे टू सिंकिंग फंड लिहिलं, इथे बाय पे आणि लागलं. हे नेहमीसारखंच आहे. आता इथे काय करायचं, इथे पहिल्यांदा तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. 2016 मार्च 31 बाय बँक अकाउंट. इथे इंटरेस्टची व्हॅल्यू पहिली घ्यायची बाय बँक. आता इकडे 7,31,000 418. 7,31,418 वरती 5%. साधारण 36,571. तर पहिल्यांदा इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट मिळाल्यानंतर हे डेप्रिसिएशन इथे ट्रान्सफर करायचं. हे इथपर्यंत सेम आहे. आता नीट लक्ष द्या. आता यावर्षी आपल्याला इन्व्हेस्टमेंट सेल करायचे. यावर्षी आपण इन्व्हेस्टमेंट परचेस नाही करणार, तर इन्व्हेस्टमेंट सेल करणार. तर इकडे बघा, इथे काय करायचं, 2015 एप्रिल 1 इथे लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. आता बघा, इथे आपण काय करणार, पहिल्यांदी बॅलन्स ब्रॉड डाऊन करणार. आता इथे क्वेश्चनमध्ये त्याने असं म्हटलंय की इन्व्हेस्टमेंट आपण 7.5 लाखाला विकल्या. तर इकडे काय करायचं, 2016ला मार्च 31 आपण बाय बँक करायचं. टू बँकच्या ऐवजी बाय बँक करायचं. तर इथे काय लिहायचं, बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट 7.5 लाखाला इन्व्हेस्टमेंट विकल्या आणि आता प्रॉफिट झाला. तर प्रॉफिट पण त्याच दिवशी 2016 मार्च 31ला प्रॉफिट ट्रान्सफर करायचा सिंकिंग फंडला, टू सिंकिंग फंड अकाउंट. तर याची जी अमाऊंट आहे 7.5 लाखातनं 7,31,000 वजा करायची. 7.5 लाखातनं 7,31,000 वजा केली की आपल्याला प्रॉफिट येतो 18,582. ओके.
इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो. ओके, आता नीट लक्ष द्या. हे मी क्लोज करतो. आता हे क्लोज झाल्यानंतर 18,582 सिंकिंग फंडला क्रेडिटला जाणार. मार्च 31 बाय सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. कधी पण प्रॉफिट किंवा लॉस येतो तो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर होतो. अमाऊंट आहे त्याची 18,582. 18,582 हा प्रॉफिट झाला. ओके, आता प्रॉफिट झाल्यानंतर काय करायचं? आपण एक लीज अकाउंटला शेवटची एक एंट्री केली आहे बघा. लीज अकाउंटला इथे बाय सिंकिंग फंड 10 लाख म्हटलं आहे, तर याचा डबल इफेक्ट येणार. याचा डबल इफेक्ट डेबिटला येईल टू लीज अकाउंट 10 लाख. 2016 मार्च 31 टू लीज अकाउंट 10 लाख. हां, तर इकडे आपण प्रॉफिट ट्रान्सफर केला आहे आणि इकडे लीज अकाउंटवरनं हे 10 लाख इकडे आले. इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे? आपलं इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके, तर आता नीट लक्ष द्या. आता हे अकाउंट क्लोज करायचं. अकाउंट क्लोज करत असताना आता नीट लक्ष द्या. इथे क्रेडिटची टोटल जास्त आहे, म्हणजे इथे टोटल जास्त आहे, ही अमाऊंट कमी आहे, तर हा जनरल रिझर्वला टाकायचा. ही टोटल क्रेडिटची टोटल जास्त आहे आणि हे 10 लाख इकडे डेबिटला कमी आहे, तर हा बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचा? जनरल रिझर्वला. डेबिट जास्त असतं, क्रेडिट कमी असती तर लॉस झाला असता, हा P&L अकाउंटला टाकला. आता इथे प्रॉफिट झाला आहे, इथे क्रेडिट जास्त आहे, क्रेडिट जास्त आहे, डेबिट कमी आहे, तर आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट आपण जनरल रिझर्वला ट्रान्सफर करतो. तर इकडे काय लिहायचं? टू जनरल रिझर्व अकाउंट. टू जनरल रिझर्व आपला प्रॉफिट होतोय. इथे क्रेडिटची टोटल जास्त आहे, तर इकडे क्रेडिटची टोटल मधनं डेबिट मायनस करून जो प्रॉफिट येईल तो जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायचा. ही बॅलन्सिंग फिगर आहे. 18,583 हा प्रॉफिट आहे, हा जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायचा. तर हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यांनी मला पर्सनलवरती हा प्रॉब्लेम सॉल्व करून पाठवायचा आहे. ओके, सगळ्यांना व्यवस्थित कळला का हा प्रॉब्लेम? सगळ्यांना व्यवस्थित कळला का? कुठली स्टेप जर नाही कळली तर मला विचारा. कोणाला कळला का? सगळ्यांना कळला का प्रॉब्लेम? ओके, आणि सगळ्यांनी मला हा पर्सनलवरती सॉल्व करून पाठवायचा आहे. ठीक आहे. ओके, तर आपण लेक्चर आता संपूया. सगळ्यांना थँक्यू.